अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाहिलं तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर करावा या पाहिलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी पाहिलं तर एक रुग्ण मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्या मोर्चा पोहोचण्याच्या त्या ठिकाणी या ठिकाणी साहेब काय सांगाल, काय मागण्यात आमची आपण रुग्ण मोर्चा काढण्यात आलेला आहे? शेतकऱ्याची 100% कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकरी आता अतिशय उद्ध्वस्त झालेला आहे। ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि गोरगरिबाच्या आज जी दिवाळी खऱ्या अर्थानं कुठलाही सण साजरा होणार नाही। शेत जमीन खरडून गेल्या आहेत, उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभा केलं पाहिजे ही आमची खरी मागणी आहे। अजून पाहिजे तर अजूनही काही शेतकऱ्याचे पंचनामे देखील झालेले नाहीत। आणखीन शेतकऱ्याचे कुठलेही पंचनामे झालेले नाहीत। आताही प्रशासन खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही, फक्त गावाने येतात आणि फिरून जातात। आणखीन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं बांधावर येऊन पंचनामे करणं ही काळाची गरज आहे। हे काय नेमकं तुम्ही खांद्यावर घेतलंय? काय हे रुग्ण आहे, हे शेतकऱ्याचं शेवटचं हत्यार आहे। जर या ठिकाणी जर या सरकारनं कुचकामी सरकारनं जर काम केलं नाही तर त्याला गावगाव रुमण्यानं मारलं जाईल, हा ना, गावात येऊ दिलं जाणार नाही। काय सांगा साहेब, तुम्ही आज उपजिल्हाधिकारी शेतकऱ्याच्या वतीने मोर्चा काढण्यात येतात, काय सांगा? आपण पाहिलं की अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिकचे आमदार असतील, प्रशासन असतील, हे झोपल्याचं सोंग घेत आहे। शेतकऱ्याला कुठलीच मदत आजपर्यंत त्या ठिकाणी मिळाली नाही। आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहिलं तर अतिशय भयावह अवस्था या ठिकाणी शेतकऱ्याची झालेली आहे। त्यामुळं सरकारला या निमित्तानं विनंती आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान मिळालं पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेच्या 1 वर्ष झालं पगारी नाही, ते पगारी त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे आणि अतिवृष्टीमुळे हातातलं जे काही सोयाबीन गेलंय त्याच्यावर अवलंबून असणारे जे काही मजूर आहेत त्या मजुरांना त्या ठिकाणी कुठलंच त्यांना सहारा नाही, त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळाली पाहिजे। काय सांगा सर, काय मागणी आहे? एक पंचनामे निकष असल्या 12 भानगडी टाइम घालू नका म्हणा। सरसकट त्यांना सरसकट कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। 50,000 रुपये हेक्टरी अनुदान मिळालं पाहिजे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जी आता जे दिसतंय ते वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहणारी शेतकऱ्याची मुलं वापस येऊ लागलेली आहेत, कारण त्यांच्याजवळ मेसला पैसे नाहीत, कशासाठी पैसे नाहीत। तर संपूर्ण शुल्क माफी या ठिकाणी झाली पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्याच्या बेडला 20 लाख रुपये खर्च होतात, परंतु शेतकऱ्याला पैसे नाही म्हणतात, ही थट्टा केलेली आहे। तर या ठिकाणी पाहिजे हेक्टरी शेतकऱ्याला 50,000 रुपये कर्ज दिले पाहिजे आणि त्या ठिकाणी पाहिजे ओला दुष्काळ झाले केला पाहिजे अशी मागणी आता शेतकरी करण्यात आली आहे। कॅमेरा संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।